Hello students, how are you? I hope you all are fine, happy and healthy. Welcome to our Sate group of online education in first standard class. Our today's subject is English. In our previous class, we already started exercises on our lesson number 12 and today we are going to learn remaining part of these exercises. Okay students, let's see. Hello students. In our previous class, we already started question and answers on our lesson number 12, the little white rose bird. Okay. Let's see remaining part of exercises. Grammar, reading and writing skills. Asking questions, has. Asking questions using has. म्हणजे हॅज वापरून आपण प्रश्न कसे विचारायचे हे आपल्याला इथे सांगितलेलं आहे. रीड दीज. Has grandma new spectacles? HAS has grandma new spectacles. बघा इथे हॅज वापरून आपल्याला इथे क्वेश्चन विचारलेला आहे. म्हणजेच काय, ग्रँडमाकडे म्हणजे ग्रँडमा म्हणजे आजी आणि स्पेक्टॅकल्स म्हणजे चष्मा. आजीकडे नवीन चष्मा आहे का? देन ही इज रिप्लाइंग नो. Grandma has old spectacles. He is replying, no. Grandma has old spectacles. आजीकडे नवीन चष्मा नाही, आजीकडे जुना चष्मा आहे. ओके स्टुडंट्स, तर आपल्याला रेड लेटर्स म्हणजे ते वर्ड्स दिलेले आहेत. हॅज वापरून इथे क्वेश्चन विचारलेला आहे आणि इथे आन्सर कसे दिलेले आहेत. इथे रेड लेटरमधले वर्ड्स आहेत ते चेंज करून आपल्याला असे सेंटेन्सेस कसे तयार करायचे ते ह्या लेसनमध्ये शिकायचं आहे. ओके, नेक्स्ट पेजवर बघूया. ओके, दिस इज अवर नेक्स्ट पेज. नाव आस्क सिमिलर क्वेश्चन्स यूजिंग द वर्ड्स गिवन इन द बॉक्स इन प्लेस ऑफ द वर्ड्स इन कलर. चेंज द आन्सर्स अकॉर्डिंगली. आय विल रिपीट इट अगेन. नाव आस्क सिमिलर क्वेश्चन्स. सिमिलर म्हणजे कोणते क्वेश्चन्स? आपण आता आपल्या पाठीमागच्या पेजवर जे क्वेश्चन्स बघितले होते त्यानुसार आपल्याला इथे सिमिलर क्वेश्चन्स इथे विचारायचे आहेत. यूजिंग द वर्ड्स गिवन इन द बॉक्स. या बॉक्समध्ये आपल्याला काही वर्ड्स दिलेले आहेत. हे वर्ड्स वापरून आपल्याला तसे क्वेश्चन्स तयार करायचे आहेत. प्लेस ऑफ द वर्ड्स इन कलर. रेड कलरमध्ये जे वर्डिंग दिलेलं होतं त्याच्याऐवजी आपल्याला हे वर्ड्स वापरायचे आहेत. चेंज द आन्सर्स अकॉर्डिंगली. आणि ह्यामध्ये जे वर्ड्स दिले त्यानुसार आपल्याला त्याचे आन्सर्स चेंज करायचे आहेत. ओके, लेट्स सी. अ पॅरट, अ व्हाईट बीक, अ रेड बीक. अ पॅरट, पॅरट म्हणजे पोपट. अ व्हाईट बीक म्हणजे पांढऱ्या रंगाची चोच. अँड रेड बीक म्हणजे लाल रंगाची चोच. ओके, तर आपला सेंटेन्स काय येणार बघा. Has a parrot a white beak? Has a parrot a white beak? Question mark. Okay, and reply is no. A parrot has a red beak. A parrot has a red beak. पोपटाची चोच कशी असते? व्हाईट असते का? नाही. मग इथे काय येणार? नो. द पॅरट हॅज अ रेड बीक. पोपटाची चोच नेहमी लाल रंगाची असते. ओके, अशा पद्धतीने आपल्याला हे जे वर्ड्स दिलेले आहेत ते वापरून सेंटेन्सेस किंवा क्वेश्चन्स अँड आन्सर्स तयार करता येतात. नेक्स्ट इज अ टायगर, ग्रीन स्ट्राइप्स अँड ब्लॅक स्ट्राइप्स. अ टायगर. हॅज अ टायगर ग्रीन स्ट्राइप्स? हॅज अ टायगर ग्रीन स्ट्राइप्स? आन्सर इज नो. टायगर हॅज अ ब्लॅक स्ट्राइप्स. टायगरच्या ह्याच्यावर बॉडीवर कोणत्या रंगाचे पट्टे असतात? हिरवे असतात का? नाही, ब्लॅक असतात किंवा डार्क ब्राऊन असतात. ओके, अ टायगर हॅज अ ब्लॅक स्ट्राइप्स. नेक्स्ट, द क्लाउन, अ फ्लॅट नोज, अ रेड नोज. द क्लाउन, अ फ्लॅट नोज, अ रेड नोज. द क्लाउन. क्लाउन म्हणजे कोण? जोकर किंवा विदूषक. विदूषकाचं जे नोज असतं ते कसं असतं? फ्लॅट असतं का? नो. सो अवर क्वेश्चन इज हॅज द क्लाउन
a flat nose? Has the clown a flat nose? No, the clown has a red nose. No, the clown has a red nose. Okay? The camel, 2 horns and a big hump. The camel, 2 horns. 2 horns म्हणजे काय? शिंगे, 2 शिंगे असतात. अँड अ बिग हम्प. हम्प म्हणजे तुम्हाला माहिती आहे? कॅमल म्हणजे उंटाच्या पाठीचा आकार असा वरती बघा, असा उंच असतो, त्याला काय म्हणतात? हम्प. ओके? द कॅमल. सो अवर क्वेश्चन इज, हॅज द कॅमल 2 हॉर्न्स? हॅज द कॅमल 2 हॉर्न्स? अँड अवर आन्सर इज नो, द कॅमल हॅज अ बिग हम्प. द कॅमल हॅज अ big hump. Okay, student, how to write these sentences? Please look at the board. Okay, students, look here. Has a parrot a white beak? Question is, has a parrot a white beak? No, a parrot has a red beak. Has a tiger green stripes? No, tiger has a black stripes. Has the clown a flat nose? No, the clown has a red nose. Has the camel 2 horns? Camel ला 2 शिंगे असतात का? No, the camel has a big horns. Okay? अशा पद्धतीने तुम्हाला हे वर्ड्स वापरून त्यांचे सेंटेन्स किंवा क्वेश्चन अँड आन्सर्स तयार करता येतात. ओके? आस्क क्वेश्चन्स टू these answers. आस्क क्वेश्चन्स टू these answers. इथे आपल्याला आन्सर्स दिलेले आहेत आणि आपल्याला क्वेश्चन्स विचारायचे आहेत. ओके? बघा, एक आपल्यासाठी इथे एक्झाम्पल म्हणून दिलेलं आहे. हॅज द झेब्रा ब्लॅक स्ट्राइप्स? हॅज द झेब्रा ब्लॅक स्ट्राइप्स म्हणजे झेब्राच्या अंगावरती ब्लॅक कलरचे पट्टे असतात का? अँड आन्सर इज यस, द झेब्रा हॅज ब्लॅक स्ट्राइप्स. यस म्हणजेच काय? हो, झेब्राच्या अंगावरती ब्लॅक कलरचे पट्टे असतात. आता आपला आन्सर काय आहे बघा. नो, आय डिड नॉट हॅव अ रेड पेन्सिल. नो, आय डिड नॉट हॅव अ रेड पेन्सिल. याचा प्रश्न काय येणार? व्हॉट इज क्वेश्चन ऑफ दॅट आन्सर? हॅव यू अ रेड पेन्सिल? हॅव यू अ रेड पेन्सिल? तुझ्याकडे रेड पेन्सिल आहे का? आन्सर इज नो. नो, आय डोंट हॅव अ रेड पेन्सिल. माझ्याकडे रेड पेन्सिल नाही. नो, मिस्टर कुमार हॅज अ बिग शॉप. आन्सर दिलेला आहे आपल्याला. आन्सर काय आहे बघा. नो, मिस्टर कुमार हॅज अ बिग शॉप. मिस्टर कुमारांचं मोठं दुकान आहे. आणि प्रश्न काय असणार आहे आपल्या इथे? ते नो दिलेला आहे. म्हणजे प्रश्न आपल्या याच्या उलट असणार आहे. म्हणजेच काय? हॅज मिस्टर कुमार अ स्मॉल शॉप? हॅज मिस्टर कुमार अ स्मॉल शॉप म्हणजे मिस्टर कुमारांचं जे दुकान आहे ते लहान आहे का? आन्सर इज नो, मिस्टर कुमार हॅज अ बिग शॉप. मोठं दुकान आहे. देन फोर्थ वन इज, आन्सर इज यस, द चिल्ड्रन हॅव न्यू टॉयज. यस, द चिल्ड्रन हॅव न्यू टॉयज. द चिल्ड्रन हॅव न्यू टॉयज. So student, I will repeat all these question and answers. Okay? Read carefully. Has the zebra black stripes? Yes, the zebra has black stripes. Have you a red pencil? Answer is no, I don't have a red pencil. Has Mr. Kumar a small shop? No, Mr. Kumar has a big shop. Have the children new toys? Yes, the children have new toys. Okay students, समजलं सगळ्यांना? Okay students, look at this picture. Our next grammar part is preposition. Preposition. Look at the picture. What is mean by preposition? Preposition means position of the things or nouns. Preposition means position of nouns. Okay? Look at the picture. Look at this picture. What we see in this picture? See ducks, boy, girl, monkey, pond, fence and garden. Okay, all that things are there in garden. Okay,
So the ducks are in the pond. See, where is ducks? Ducks are in the pond. So this is position of duck. The boy is, look at this picture, the boy is standing behind the fence. This is fence. तो मुलगा कुठे आहे? फेन्सच्या मागे आहे. बिहाइंड म्हणजे मागे, त्याच्यामुळे त्याची पोझिशन कळते आपल्याला. ओके, लुक ॲट दिस गर्ल. द गर्ल इज सिटिंग अंडर द ट्री. द गर्ल इज सिटिंग अंडर द ट्री. मुलगी कुठे बसलेली आहे बघा? झाडाच्या खाली. अंडर म्हणजे खाली. ओके, लुक ॲट दिस मंकी. द मंकी इज ऑन द ट्री. वेअर इज मंकी? Monkey's position is on the tree. So on, in, under, behind, all these are prepositions. त्यांना काय म्हणायचं? Prepositions. Okay? Now read these sentences. Now read these sentences. Preposition. Preposition म्हणजे काय? शब्दयोगी अव्यय किंवा त्यांनाच काय म्हणतात? पूर्वस्थिती, एखाद्या वस्तूची स्थिती दर्शवणारे शब्द. ओके, प्रीपोजिशन. नाउ रीड दीज सेंटेन्सेस. द डक्स आर इन द पॉन्ड. द डक्स आर इन द पॉन्ड. आपण आपल्या पिक्चरमध्ये बघितलं होतं, डक्स कुठे होते? पॉन्डमध्ये होते. इन द पॉन्ड म्हणजे तळ्याच्या आत होते. द मंकी इज ऑन द ट्री. द मंकी इज ऑन द ट्री. मंकी कुठे होते? ऑन द ट्री. ऑन म्हणजे वर, झाडाच्या वर होते. द गर्ल इज सिटिंग अंडर द ट्री. द गर्ल इज सिटिंग अंडर द ट्री. मुलगी कुठे बसली होती? झाडाच्या खाली होती, म्हणजे अंडर. अंडर म्हणजे खाली. अँड द बॉय इज स्टँडिंग बिहाइंड द फेन्स. द बॉय इज स्टँडिंग बिहाइंड द फेन्स. बिहाइंड म्हणजे काय? मागे, एखाद्या वस्तूच्या मागे. बिहाइंड द फेन्स. तो मुलगा कुठं होता? फेन्स होतं, म्हणजे तळ्या वगैरे असतात त्यांच्यासाठी जे बांधलेलं असतं त्याला कंपाऊंड म्हणतात. थोडक्यात त्याला कंपाऊंड म्हणतात. त्याच्या मागे होता. द वर्ड्स इन, ऑन, अंडर अँड बिहाइंड टेल वेअर द थिंग्स आर. द वर्ड्स इन, ऑन, अंडर अँड बिहाइंड टेल वेअर द थिंग्स आर म्हणजे वस्तू कुठे आहेत, वस्तूंची जागा, वस्तूंची स्थिती आपल्याला ह्या शब्दांमुळे कळते. दे डिस्क्राईब अ प्लेस रिलेशनशिप. दे डिस्क्राईब अ प्लेस रिलेशनशिप. दीज वर्ड्स आर कॉल्ड प्रीपोजिशन. दीज वर्ड्स आर कॉल्ड प्रीपोजिशन. व्हॉट इज मीन बाय प्रीपोजिशन? बघा, दे डिस्क्राईब अ प्लेस रिलेशनशिप. एखाद्या वस्तूची जागा, स्थिती आपल्याला ह्या शब्दांवरून कळते. त्यांना कोणते शब्द म्हणतात? प्रीपोजिशन, शब्दयोगी अव्यय. लुक ॲट द पिक्चर्स अँड टिक द करेक्ट वर्ड्स. लुक ॲट द पिक्चर. लुक ॲट दिस पिक्चर अँड टिक द करेक्ट वर्ड. इथे आपल्याला 3 ऑप्शन्स दिलेले आहेत. त्यातला करेक्ट ऑप्शनला टिक करायचं आहे. द कॅट इज ऑन, इन और अंडर द बास्केट. बघा, वेअर इज दिस कॅट? ऑन द बास्केट, अंडर द बास्केट और इन द बास्केट? द कॅट इज इन द बास्केट. ओके, इन द बास्केट म्हणजे ते बास्केटच्या आत आहे. द बॉय इज ऑन, इन और अंडर द अम्ब्रेला. लुक ॲट दिस पिक्चर. ही इज बॉय अँड दिस इज अम्ब्रेला. द बॉय इज डॅश द अम्ब्रेला. काय येणार सांगा? ऑन येणार, इन येणार का अंडर येणार? यस, द बॉय इज अंडर द अम्ब्रेला. तो कुठे आहे? छत्रीच्या खाली आहे ना? यस, द बॉय इज अंडर द अम्ब्रेला. द मॅन इज ऑन, इन और बिहाइंड. द मॅन इज ऑन, इन और बिहाइंड द हॉर्स. Yes, where is that man? The man is on the horse. Where is he? He is on the horse. म्हणजे घोड्याच्या वर बसलेला आहे तो. ओके, the man is on the horse. And the next is the child is on, in or behind the curtain. The child is
on, in or behind the curtain? The child is behind the curtain. पडद्याच्या मागे. Behind म्हणजे च्या मागे. Okay? The child is behind the curtain. Okay students? You got it? Okay students, I hope you understood this. We will stop here. We will meet again in our next class. Till then, stay home, stay safe. Bye students.